लातूर जिल्ह्याचे सुपुत्र देवीदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ डॉक्टर अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड ट्रस्टच्या वतीने भव्य अस्थि विसर्जन घाट सोबतच मनोहरी गार्डन, पूजाविधीसाठी सभागृह, नर्मदेश्वर शिव मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे। या भव्य कार्याचा भूमिपूजन समारंभ राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिलकुमार गायकवाड यांच्या शुभहस्ते झाला। यावेळी सलगरा येथील ग्रामस्थ, प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। लातूर जिल्ह्यात कुठेही अस्थि विसर्जन घाट, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट नाही। यासाठी जिल्ह्यातील लोकांना पंढरपूर, नाशिक येथे जावे लागते। धोबी घाट नसल्याने दगडावरून पडल्याने अपघाताच्या घटना येथे घडल्या होत्या। गावाकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतने ठराव घेऊन सेवाकुंड ट्रस्टकडे ही मागणी केली। सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैया गायकवाड यांनी देवीदास गुरधाळे मामा यांच्या आठवणीत अजरामर असे स्मारक बांधण्याची घोषणा केली। यामध्ये अस्थि विसर्जन घाट, गार्डन, शिवमंदिर, सांभा मंडप, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट उभारण्याचा निर्णय घेतला। सेवाकुंडचे पदाधिकारी स्वतः इंजिनियर असलेले दत्ताजी गवळे आणि ओम खानापुरे यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे। यावेळी माजी खासदार सुनील गायकवाड यांच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण झाले। आणि गावात आल्यानंच हनुमानाचं दर्शन झालं। खूप छान मंदिर आहे आणि खूप प्रसन्न वाटलं। आणि या गावात आल्यानंतर जसं वाटतं की हे खूप गाव असं म्हणजे एक वेगळी ऊर्जा या गावामध्ये मिळते। म्हणजे पहिल्यांदा आता सुधीरने सांगितलं की जेव्हा मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आमचे सासऱ्यांचा देहांत झाला त्यावेळेस अस्थि विसर्जनासाठी आम्ही फिरत होतो पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये। सुनील माझ्यासोबत होते, हरिभाऊ होते, मकबूल वरांडीकर होते। आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहणी केली की विसर्जन कुठे करायचं। बऱ्याच जणांनी कल्पना म्हणली की आपण बाहेर कुठेतरी करूया, म्हणजे बिदरकडे जाऊ किंवा पंढरपूरकडे जाऊ, म्हणजे जिकडे नदी आहेत, जिथे पाणी आहे तिथे जाऊ, असं बऱ्याच जणांनी कल्पना मांडली। तर आम्ही असं ठरवलं होतं की लातूर जिल्ह्यातच आपण करूया। मग ते सर्व शोधत असताना हरिभाऊंनी सुचवलं की आमच्या गावी एकदा येऊन पहा। मग आम्ही शेवटी रात्री उशीर झाला होता तरी इथे आलो, अंधारात आलो आणि पाहिलं त्यावेळेस पाण्याचा मोठा साठा या ठिकाणी होता आणि मग या ठिकाणी विसर्जन करायचं ठरवलं। आणि त्यावेळेस सर्व गावकऱ्यांनी सुद्धा विसर्जनासाठी अनुमती दिली आणि तो विसर्जनाचा कार्यक्रम त्यावेळेस पार पडला। मग हरिभाऊ आणि मकबूल वरांडीकरांनी त्यावेळेस कल्पना मांडली। मला वाटतं हरिभाऊच्या आधी वरांडीकरांनी ती कल्पना मांडली की या ठिकाणी एवढा चांगला पाण्याचा साठा आहे आणि एक चांगलं जर या ठिकाणी घाट बांधला गेला तर फक्त सलगऱ्याचीच नाही आहे तर पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये अशा बंदीचा घाट नाही आहे आणि सर्वांची व्यवस्था होऊ शकते आणि एक हे पुण्याचं कार्य आहे। आणि त्यांनी असंही सांगितलं की या ठिकाणी कपडे धुण्यासाठी आपल्या सर्व बायका त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी जातात, अपघात होतात, पात्र खोल असल्यामुळे त्या ठिकाणी काही अपघात पण झालेले आहेत असंही सांगण्यात आलं। म्हणून सर्वच सोयीसाठी, म्हणजे फक्त विसर्जन हाच उद्देश नाही आहे, तर त्या ठिकाणी गणपती विसर्जन असेल किंवा धोबी घाट आहे, म्हणजे सगळ्यांना धुण्यासाठी पण एक व्यवस्था हवी असते, धोबी घाट होईल अशा पद्धतीचा घाट बांधावा अशी कल्पना त्यावेळेस आली। आणि आम्ही ते मग सर्वांनी ठरवलं। सेवाकुंडचे या ठिकाणी आमचे नंदू शहाडे आहेत, सेवाकुंडचे उपाध्यक्ष आहेत। सुनीलने आता मगाशी सांगितलं की सेवाकुंड पूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात काम करते। वृक्ष लागवड असो किंवा रक्तदान शिबिर असो, आरोग्यविषयक समस्या असो, सगळे सोडवण्याचं काम राज्यभर सेवाकुंडच्या माध्यमातून सुरू आहे। मग नंदकुमार शहाडेंनी पण या ठिकाणी भेट दिली आणि सर्व सेवाकुंडची टीम या कार्याला लागली आणि शेवटी 91 फूट लांबीचा एक घाट या ठिकाणी बांधायचं ठरलं। घाटाच्या बाजूला आता स्मशानभूमी पण आहे आणि आपण असं पाहतो की जेव्हा घाट येतो त्या ठिकाणी बरेच, म्हणजे आता विसर्जनाच्या वेळेस बरेच विधी वगैरे त्या ठिकाणी करावे लागतात। आणि आपण उज्जैनला पाहिलं असेल, उज्जैनचा मोठा घाट आहे, बऱ्याच जणांनी पाहिलं असेल असं वाटतं। त्या ठिकाणी पण शंकराचं मंदिर त्या ठिकाणी आहे, म्हणजे घाटाच्या शेजारी। या ठिकाणी पण एक शंकराचं छान मंदिर बांधलं पाहिजे, म्हणजे ओपन, असं पण कल्पना आली त्यावेळेस आणि त्याप्रमाणे आपण शंकराचं मंदिर पण त्या ठिकाणी बांधतोय, सभोवतालचा परिसर पण सुशोभित करतोय। तर या गावासाठी एक छानपैकी असं सुसज्ज एक घाट तयार होईल आणि मला वाटतं भविष्यामध्ये हे एक छोटंसं पर्यटन स्थळ होईल असं वाटतंय। म्हणजे लोक या ठिकाणी पर्यटन म्हणून येतील आणि पूजापाठ करणं, म्हणजे शंकराचं मंदिर जेव्हा या ठिकाणी येईल तेव्हा पूजापाठ आले, सगळं पूजेसाठी एक असं पवित्र
स्थान भविष्यामध्ये होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावकऱ्यांचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा असतो. सरकाराच्या बाबतीमध्ये मला एक असं दिसून आलं की इथले सगळेच गावकरी एकत्र आहेत आणि विकास कामाच्या पाठीशी असतात असं दिसून आलं. म्हणजे जेव्हा या दोघांनी कल्पना मांडली तेव्हा माझा पुढचा प्रश्न हाच होता की सगळ्या गावकऱ्यांना तुम्ही विश्वासात घ्या, गावकऱ्यांची इच्छा असेल तरच आपण करूया. बरं, तुम्हाला दोघांची इच्छा महत्वाची नाही म्हणलं, सगळ्या गावकऱ्यांची इच्छा महत्वाची आहे. आणि सुदैवाने सगळ्या गावकऱ्यांनी एका सुरामध्ये अगदी म्हणजे मला वाटतंय पंचायतीमध्ये ठराव पण घेतला त्यांनी आणि ठराव घेऊन एक अनुमती दिली की या ठिकाणी घाट बांधला पाहिजे. मग जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन ही आमची सेवा पुढचे लोक भेटले, जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्यांना तसं अनुमती दिली आणि सगळ्या परवानग्या घेऊन त्या घाटाचं काम होत आहे. म्हणजे गावकरी जर एकत्र असतील तर गावाचा विकास होऊ शकतो. म्हणून सरकाराचं मी कौतुक करतो या ठिकाणी की तुमच्या गावातील सगळीच मंडळी अशी छान एकत्रपणे राहतात. असेच एकत्रपणे राहा आणि जास्तीत जास्त आपल्या गावाचा विकास करून घ्या. आता पुढची जबाबदारी सुनील तुझी पण येते या ठिकाणी. आता लोकप्रतिनिधी म्हणून आजूबाजूचे रस्ते जे आहेत, म्हणजे आता घाट झाल्यानंतर इथे लोकांचा वावर वाढेल, बरोबर आहे. विसर्जनासाठी लोक जिल्ह्यात येतील, जिल्ह्याच्या बाहेरून पण येतील जवळच्या जिल्ह्यातनं चांगला घाट झाल्यानंतर. या ठिकाणी बाकी अन्य सोयी सुविधा ज्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे व्यवस्थित जे आता रस्ते कनेक्टिव्हिटी नाही, म्हणजे घाटापर्यंत जाताना आता आपल्याला गाडी नेण्यासाठी सुद्धा त्रास होतो. तर कनेक्टिव्हिटी जी आहे ती चांगली या ठिकाणी डेव्हलप झाली पाहिजे. त्यावेळेस आपले माजी खासदार डॉक्टर सुनील जे आहे ते तुम्हाला सहकार्य करतील. हरिभाऊ आहेत, हरिभाऊनी लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडे. जिल्हा परिषदेवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. विकास करा आणि या गावासाठी आता एक वेगळं नातं आमचं जोडलं गेलं आहे. आम्ही येत राहू या गावी आणि या गावाच्या विकासासाठी जे जे काही करता येईल आम्ही ते करत राहू. लातूर जिल्ह्यातील हे पहिलं गाव आहे जिथून एक खऱ्याखुऱ्या एका चांगल्या विकासाची सुरुवात होती आहे आणि या गावाचा आदर्श घेऊन अन्य गाव जेव्हा पुढे येतील तेव्हा त्याही गावाला आम्ही मदत करू आणि सेवाकुंडच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त कार्य या जिल्ह्यामध्ये करता येईल तो सेवाकुंडचा प्रयत्न राहणार आहे. आपण आज या ठिकाणी मला बोलवलं, मला सन्मान केला, सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो आणि आपल्याला पुणेच एकदा हनुमान जयंतीच्या शुभेच्छा मी देतो. धन्यवाद.